नमस्कार, रोखोक आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय दिरगुडकर. कल्याण, नवी मुंबई, नांदेड, परभणी हे गावांचे पत्ते नाहीत आता. आयसिसची पाळमुळं या गावापर्यंत येऊन पोहोचलेत. त्यामुळे ती आपल्या दारापर्यंत नव्हे, अगदी घराघरापर्यंत महाराष्ट्रात येऊन पोहोचलेत. वर्षभरापूर्वी कल्याणमधल्या 4 तरुण अचानक गायब झाले आणि ते थेट सापडले. ते आयसिसचे दहशतवादी म्हणून सिरियात सामील झालेले होते. हे सगळे सुशिक्षित घरांमध्ये वाढलेले मुस्लिम तरुण आयसिसच्या जाळ्यात कधी आले, कसे आले ते कुणालाच कळलं नाही. याच्यापैकी एक आरिफ माजिद याला टर्कीहून भारतात आणण्यात आलं. सध्या तो NIAच्या ताब्यात आहे. आयसिसच्या भारतातल्या कारवायांना मूर्त रूप देण्यासाठी तो भारतात आला होता. धर्माच्या नावाखाली इथल्या तरुणांची माथी भडकवण्याची, जन्नत आणि पैशाचं आमिष दाखवून त्यांना दहशतवादाचा मार्ग देण्याची आणि घातपाती कारवाया करण्याची अशी एक नवी मोडस ऑपरेंडी आपल्याकडे आले का? अलीकडेच वादग्रस्त मुस्लिम धर्म प्रचारक डॉक्टर झकीर नाईक यांच्या एका समर्थकाला कल्याणमधून अटक करण्यात आली. नासिरबेन चाऊस आणि शाहिद खान या दोघा परभणीतल्या तरुणांना नुकतीच ATSनं अटक केली. त्या दोघांचा आयसिसशी संबंध आहे. महाराष्ट्रात बॉम्बस्फोट घडवण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती आता पुढे येते. मराठवाड्यातलेच 100हून अधिक मुस्लिम तरुण दहशतवादी होण्यासाठी विदेशात गेल्याची धक्कादायक माहिती शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांनी आज थेट विधानसभेत दिली. त्यामुळे आयसिसच्या मराठवाडा कनेक्शनची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे तपासाच्या नावाखाली पोलीस आणि ATS मुस्लिम समाजाचा छळ केल्याचा आरोप समाजवादी पार्टी आणि MIMनं केलाय. मध्यंतरी ठाण्यातले 200 तरुण बेपत्ता झाल्याची माहिती पुढे आली होती. तर 100हून अधिक तरुणांची कशीबशी समजूत काढून त्यांना अगदी विमानतळावरून घरी परत आणण्यात आलं, असे ATSचे प्रमुख अतुल कुलकर्णी यांनी लातूरला एका भाषणात स्वतः सांगितलं. आपण स्वतः भरकटलेल्या 4 तरुणांना ब्रेनवॉश केलं, असं देखील त्यांनी सांगितलं. आयसिस, सिमी, इंडियन मुजाहिदीन यासारख्या दहशतवादी संघटना धर्माच्या नावाखाली मुस्लिम तरुणांची माथी भडकवतायत. मराठवाड्यातील सुशिक्षित तरुण या जात्यांध्य आणि धर्मांध संघटनेच्या जाळ्यात का अडकतायत? दुष्काळ, गरिबी, शिक्षणाचा अभाव यामुळे हे तरुण सॉफ्ट टार्गेट बनतायत का? मराठवाड्याचा इतिहास लक्षात घेता हिंदू मुस्लिम दरीमुळे हे प्रमाण वाढतंय का? मराठवाड्यातले 100 तरुण बेपत्ता झाले याचे कोणते पुरावे राहुल पाटील यांच्याकडे आहेत? आणि निव्वळ संशयावरून निरपराध मुस्लिम तरुणांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा छळ होतोय का? बात का बतंगड बनाया जा रहा है क्या? मुस्लिम तरुणांची समजूत काढणं हाच एक योग्य मार्ग आहे का गोळीला गोळीनं उत्तर हा पर्याय आहे? मूलतत्ववादी मुस्लिम शक्तींपुढे मुस्लिम नेते आज निष्प्रभ का ठरतायत? दहशतवादी संघटनांच्या विळख्यात महाराष्ट्र का बरं अडकतोय आणि यातून बाहेर काढण्यासाठी आम्हाला काय उपाय आखावे लागतील? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात आयसिसचा विळखा. आयसिसचा विळखा. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. आधी नासिर चाऊस, मग रिजवान आणि आता शाहिद खान. आयसिसशी संबंधित कुख्यात दहशतवाद्यांना ATSनं अटक केली आहे. जगभर दहशतवादी कारवाई घडवणाऱ्या या संघटनेची पाळमुळं आता महाराष्ट्रात रुजत असल्याचं हे चित्र. वर्षभरापूर्वी कल्याणमधील 4 भरकटलेले तरुण थेट आयसिसच्या कळपात सामील झाले. त्यानंतर कल्याण, परभणी, नांदेड अशा ठिकाणाहून आयसिसचं कनेक्शन उघड होत आहे. त्यातच मराठवाड्यातील 100हून अधिक तरुण दहशतवादी ट्रेनिंगसाठी गेल्याचा दावा शिवसेना आमदार राहुल पाटील यांनी थेट विधानसभेत केल्यानं खळबळ उडाली आहे. ATSचे जे आपल्या मराठवाड्याचे प्रमुख आहेत कुलकर्णी, त्यांनी सुद्धा लातूरमध्ये एका कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे 100 युवक मराठवाड्यातून गायब झाले होते. काही एअरपोर्टवर सापडले, असे विविध प्रकारच्या गोष्टीसुद्धा त्यांनी त्यांच्या कॉन्फरन्समध्ये सांगितलेल्या आहेत. यानंतर सुद्धा आजच्या सुद्धा वर्तमानपत्रात तुम्ही पाहिलं असेल की 29 तारखेला फार मोठा खुलासा ATS त्यामध्ये करणार आहे. रिजवान नावाचा दुसरा एक त्यांचा म्होरक्या कल्याणमध्ये अटक झालेला आहे. परभणी असेल, नांदेड असेल, इथं अनेक काही तरुण ISISच्या संपर्कात असल्याचे मी हाऊसमध्ये सुद्धा त्या दिवशी सांगितलं होतं. यावरून आता राजकारण रंगलंय. समाजवादी पार्टी आणि MIMनं हा दावा खोडून काढलाय. ATS आणि पोलिसांकडून मुस्लिम तरुणांचा छळ होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. नाथ सिंह जी ने कहा कि पूरे देश में 150 लोगों पे नजर है, तो 100 खाली परभनी में ये बता रहे हैं. कंप्लेन उसकी हुई क्या? घर वालों ने कंप्लेन किया कि हमारे घर वाले भाग गए. ज़बरदस्ती की चीज़ें ला करके एक वहाँ पर
मुसलमानों को जो है ज़बरदस्ती हरेसमेंट करना बंद होना चाहिए। हम टोटली अगेंस्ट है, ISIS हो या कोई भी आतंकवादी संगठन हो, हम उसके टोटल अगेंस्ट थे, हैं और हमेशा रहेंगे। लेकिन हमारा ये कहना है कि इस तरह से ATS जो बेकसूर बच्चों को उठा के ले जाती है इन्वेस्टिगेशन के नाम पर, ये गलत है। उल्लेखनीय बाब म्हणजे दहशतवादी ट्रेनिंगसाठी विदेशात निघालेल्या 100 तरुणांची समजूत काढल्याचा दावा ATS प्रमुखांनीच लातूरच्या भाषणात केला, पण ती आकडेवारी देशभरातली आहे। विमानतळावरून मुलांना परत आणलेलं आहे, त्यांच्या फॅमिलीला भेटवून दिलेलं किंवा बाळा तू करतोय ते बरोबर करत नाही, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना त्रास होईल। वॉटेवर जे काय असेल त्यांचं आपसामध्ये काउन्सिलिंग करून जवळजवळ 100च्या आसपास युवक हे विमानतळावरून परत आणलेले आहेत गेल्या 2 वर्षामध्ये। त्यांच्यावरती काही केसेस केलेले नाही आहेत सगळ्यांवर। केसेस किती जणांवर काढतात? महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात खरंच ISISची पाळंमुळं खोलवर रुजलीत का? ATS आणि पोलिसांकडून खरंच मुस्लिम तरुणांचा छळ होतोय का, की केवळ राजकारणासाठी या मुद्द्याचा वापर होतोय? ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। आयसिसचा विळखा या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज आमंत्रित केलेले आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधू चव्हाण। मधू चव्हाण आज स्टुडिओमध्ये माझ्या बरोबर आहेत। मधुजी, आपलं स्वागत। आपल्याबरोबर आहेत MIMचे आमदार वारिस पठाण। वारिस पठाण जी, आपका स्वागत। आपल्याबरोबर आहेत शमसुद्दीन तांबोळी, प्राध्यापक शमसुद्दीन तांबोळी हे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि पुण्याहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत। शमसुद्दीनजी, आपल्या कार्यक्रमात स्वागत। आणि मुजम्मिल खान हे ATSने अटक केलेल्या शाहिद खानचे काका आहेत। मुजम्मिल खान ATS ने जिनको गिरफ्तार किया है ऐसे शाहिद खान के चाचा हैं। आपका भी बड़ा स्वागत इस प्रोग्राम में। या आयसिसचा विळखा या कार्यक्रमात ज्या 2 मुद्द्यांचा आपण प्रामुख्याने विचार करणार आहोत त्यातला पहिला मुद्दा आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता आणि तो पहिला मुद्दा आहे शिकलेले मुस्लिम तरुण ISIS सारख्या धर्मांध शक्तींच्या तावडीत का ओढले जात आहेत? शिकलेले मुस्लिम तरुण ISIS सारख्या धर्मांध शक्तींच्या तावडीत का ओढले जातात? आपल्या सोबत मुजम्मिल खान आहेत। मुजम्मिल खान हे मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे ATSने अटक केलेल्या शाहिद खानचे काका आहेत। मुजम्मिल खान जी, शाहिद आपके भतीजे हैं और उनको ATS ने गिरफ्तार किया। ATS ने गिरफ्तार किया और इसके लिए गिरफ्तार किया कि उनके पास शस्त्र पाए गए, उनके पास गन्स पाए गई। शायद उनको ऐसा भी लग रहा है। आवाज कट रही है आपकी। मेरी आवाज आ रही है अब तक? अब मेरी आवाज पहुंच रही है? हाँ, आ रही है, अब आ रही है, बोलिए सर। मुजम्मिल खान जी, शाहिद आपका भतीजा है। आ रही है सर। शाहिद आपका भतीजा है जिसको ATS ने अरेस्ट किया क्योंकि ATS को ऐसा डाउट था, ऐसा सस्पेक्ट था कि उसके पास शस्त्रास्त्र थे और वो किसी दहशतवादी बड़े मुहिम में शामिल होने वाला था। आपको क्या लगता है, क्या कहेंगे आपके भतीजे के बारे में? सबको मैं सलाम, आदाब, नमस्कार। आदाब। मेरा भतीजा बेकसूर है। मेरे भतीजे के ऊपर ATS ने ये जो इल्ज़ामात लगाए हैं ये सब बेबुनियाद है। वो एक 23 साल का नौजवान अपने माँ बाप के लिए बुढ़ापे का सहारा बनने जा रहा है, अपने माँ बाप के लिए कमाने की कोशिश में लगा हुआ है। उसको बिला वजह के 5 ही मिनट के अंदर अब घर में से उठाकर ले जाते हैं और फिर बताते हैं कि हमारे पास, इसके पास ये मिल गया, उसके पास वो सामग्री मिल गई। ये सब बेबुनियाद इल्ज़ामात है, सब गलत बात है। मेरा भतीजा बिल्कुल निर्दोष है। बेकसूर बच्चों को उठाकर ATS मुसलमानों में खौफ व दहशत पैदा करना चाह रही है। अगर आप मेरी जगह पर होते तो बात नहीं कर पाते, लेकिन मेरी हिम्मत है। एक घर का एक बच्चा जाने के बाद भी मैं आपके सामने खड़ा हूँ। मेरा बच्चा बिल्कुल बेकसूर है, वो मासूम है, उसके ऊपर कोई इल्ज़ामात साबित नहीं होंगे। हम मुसलमान हैं, हमको हिंदुस्तान की अदलिया पे भरोसा है। मेरे बच्चे के बारे में 101% बोल रहा हूँ कि उसके पास ये मिला, वो मिला। आप कुछ भी डालकर कुछ भी निकाल सकते हैं। सब कुछ आपका है, सब कुछ आपके बस में है। हम बेबस है साहब। आप बेबस हैं, आप बेबस है और शाहिद बेकसूर है। इसके बारे में
फैसला तो अब यहाँ की जो आला सरकार और अदालत है अब और जो भी अथॉरिटीज है वो करेंगी, लेकिन अब हाल ही में बहुत सारे पढ़े लिखे, हाल ही में बहुत सारे, मुजम्मिल खान जी सुन लीजिए मेरी बात, हाल ही में बहुत सारे पढ़े लिखे मुस्लिम जिनको अच्छे अच्छे जॉब्स थे, कुछ लोगों के पास तो 15-15, 20-20 लाख रुपए के एनुअल पैकेज के जॉब थे, वो आज आईसिस के गिरफ्त में आ रहे हैं, आईसिस के प्रभाव के अंडर आ रहे हैं। इसलिए ये सवाल मैं आपसे पूछ रहा हूं, मैं ये आज आपकी बात को लोगों के सामने रखा है कि आप ये कह रहे हैं कि शाहिद बिल्कुल बेकसूर है, लेकिन क्योंकि बहुत सारे मुस्लिम युवकों को आईसिस के गिरफ्त में पाया गया और एटीएस के चीफ ने बोला कि 100 ऐसे मुस्लिम युवक थे जिनको एयरपोर्ट तक ट्रैक करके उनको वापस लिया गया है। इसलिए मैं ये सवाल आपको कर रहा हूं कि पिछले कुछ दिनों में अरेस्ट होने के पहले शाहिद के जो भी बर्ताव था, घर में उसका जो रहन सहन था, उसके जो कुछ लोगों के साथ वो घुल मिल रहा था, ऐसे किसी लोगों से उसका वाकया था, उसका कुछ रिश्ता बना था, दोस्ती बनी थी, अपनापन बना था कि जिसके ऊपर कोई शक पैदा हो, उसके कोई चाल चलन में कोई बदलाव नजर आ रहा था आपको? वो एक सिंपल लड़का, खुशमिजाज, 5 वक्त का नमाजी लड़का है, एकदम सिंपल लड़का है, सीधा साधा है। कोई आईएसआईएस का कोई आदमी नहीं आया। आईएसएस की गंदी गंदी बात बोल सकता हूँ, मीडिया पे हूँ मैं। आईएसआईएस से दूर दूर तक जो भी मुसलमान होगा उसका कोई दूर दूर तक उसका कोई कंसल्ट नहीं है आईएसआईएस से। शाहिद एक हिंदुस्तानी है, मैं एक हिंदुस्तानी हूँ, मुझे अपने भतीजे पे फख्र है कि वो हिंदुस्तानी मुसलमान है। हमारा मजहब हमको अपने वतन के साथ ईमानदारी का दर्स देता है। मेरा भतीजा बिल्कुल भी अपने वतन के साथ गद्दारी नहीं कर सकता। वो कोई भी ऐसी सरगर्मी में मुलविस नहीं था। यहाँ की पुलिस का रिकॉर्ड निकालिए आप, कभी कोई दूसरी संगठन से जुड़ा हो या फिर कोई भी ऐसी तंजीम से, कोई उसके ऊपर कोई प्रेशर नहीं था। बिल्कुल कूल माइंड लड़का था, बिल्कुल सीधा साधा था। आप परभनी में कल एक इंटरव्यू के लोग आए तो उनको कुछ हमारे हिंदू भाइयों ने बताया कि ये लड़का बेकसूर है। कैमरा है, आप देख सकते हैं, वो टीवी चैनल्स को दिए हुए इंटरव्यू है। मेरा बच्चा अगर कसूरवार होता तो कोई ठहरता नहीं था। बिल्कुल। मैं आपको एक सवाल करना चाहता हूं मुजम्मिल खान जी, क्या आपको लगता है कि आप मुस्लिम हैं इसके लिए आपको टारगेट किया जा रहा है? कहीं ये भावना तो आपके दिल में पैदा नहीं हुई है ना? साहब, हमारे हिंदुस्तान की अदलिया पे भरोसा है। यहाँ की जो भी अदलिया इंसाफ दिलाएगी हमको भरोसा है। परभनी में बहुत सारे ऐसे वाकयात हुए हैं जिससे दिल उकता जाता है। परभनी में ख्वाजा यूनुस, मैं ये सोच रहा हूँ कि मेरा भतीजा ख्वाजा यूनुस नहीं हो जाना चाहिए। ख्वाजा यूनुस जो है वो बेचारे को इंसाफ नहीं मिला, उसको टीएस ने मेहरबानी की, उसको कर दिया, उसको सब काम खत्म कर दिया उसके पूरे सबूत मिटाने की कोशिश की गई, उसको जिंदा जलाया गया। लेकिन बाद में जब रिपोर्ट आई तो ख्वाजा यूनुस बेगुनाह निकला। साहब, मैं एटीएस के खिलाफ नहीं बोल रहा हूं, वरना मेरे को भी एटीएस वाले फिर बोलेंगे चलो बाबू। मैं आपसे हाथ जोड़ के विनती कर रहा हूं कि आप कहीं भी देखिए, मालेगांव में देखिए, बाद में बेगुनाह साबित हुए। हर जगह ऐसे ही होता है, हर जगह ऐसी होता है। जहां पे भी ये होगा वहां पे कुछ ना कुछ दाल दिलाकर उठाकर लेकर चला जाएगा। ये सब मनगढ़ंत बेबुनियाद इल्जाम। मुजम्मिल जी, आपने अपनी बात बिल्कुल महाराष्ट्र के सामने रख दी है। वारिस पठाण आपल्या बरोबर आहेत। वारिस पठाण हे एमआयएमचे आमदार आहेत। वारिस पठाण जी, काय होतंय नेमकं? निरपराध मुस्लिम तरुणांना केवळ संशयाच्या आधारावर पकडलं जातंय का? आणि त्याच्यामुळे बेगुनाह असलेल्या मुसलमानांमध्ये एक प्रकारची दहशत निर्माण झाली आहे। हे मुसलमान आहेत म्हणून त्यांच्यावर होतंय का खरोखरच ही तपास यंत्रणांची एक नेक दिल चूक आहे असं वाटतं आपल्याला? नेमकं काय होतंय? वारिस पठाण, देखो बिल्कुल सही बात है आपकी साहब कि आप देखिए, सबसे पहले तो मैं आपके माध्यम से एक चीज़ वेरी वेरी क्लियर करना चाहता हूं कि हम लोग यानी एमआईएम हमेशा से आईएसआईएस के विरुद्ध थी, है और इंशाल्लाह हमेशा रहेगी। हमने हमेशा इस तरह के टेररिस्ट संगठन ऑर्गेनाइजेशन का विरोध किया है। ना कोई ईमान है, ना इनका कोई धर्म है। ये बेकसूर लोगों को मारते हैं, ये कोल्ड ब्लडेड मर्डरर्स है।
हमारा ये अब देखा जाए तो अगर एटीएस के बारे में अब मैं बात करना चाहूंगा। मालेगांव का किस्सा आपके सामने है साहब, जिसमें 10 साल से 9 लड़कों को उठा के जेल में डाल दिया गया था एटीएस और एनआईए के द्वारा। अब जाके उनको क्लीन चिट मिली। तो 10 साल जो बच्चे का बर्बाद होता है उसके बारे में सरकार क्या भरपाई करेगी? क्या सरकार उन ऑफिसरों के खिलाफ स्टेप लेती है जिन्होंने इन बेकसूर बच्चों को उठा के जेलों में डाल दिया था? जी, और एक बात बताता चलूं मैं आपको, हैदराबाद में मक्का मस्जिद ब्लास्ट के बाद में 80 मुसलमान नौजवान लड़कों को उठा लिया गया था एटीएस के द्वारा। उनको टॉर्चर किया गया, ह्यूमन राइट्स का उल्लंघन किया गया। बाद में उस वक्त के चीफ मिनिस्टर किरण रेड्डी साहब ने पूरे भर इसमें असेंबली के अंदर माफी मांगी थी साहब। तो हमारा ये कहना है कि एटीएस के इन्वेस्टिगेशन के खिलाफ नहीं है, मगर आप सारे के सारे मुसलमान नौजवानों को शक की बुनियाद पे पिकअप करते हैं। मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय, याच्यामध्ये दोन गोष्टी असतात। एक तर तपास यंत्रणांची झालेली दिशाभूल असू शकते, पहिल्यांदा मिळालेले लीड्स हे काहीसे फसवे असू शकतात, त्याच्यामुळे असं घडतंय का ही मुलं मुसलमान होती म्हणूनच हे घडतंय। म्हणजे याचा अर्थ पोलिसांचा मुस्लिम युवकांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा धार्मिक दृष्टीने प्रदूषित आहे असं आपल्याला वाटतं का? ये बराबर बात है, क्योंकि देखा तो यही गया है काफी केसों के अंदर, चाहे मालेगांव देख लो या मक्का मस्जिद ब्लास्ट देख लो, पहले शक की सुई जाती है मुसलमान बच्चों के ऊपर ही, उनको पिकअप कर लिया जाता है। फिर पता चला कि मालेगांव का ब्लास्ट किसने किया। जब पता चला एनआईए एटीएस सबने इन्वेस्टिगेशन किया तो हकीकत सामने आ गई। अजमेर का ब्लास्ट हुआ, हकीकत सामने आ गई, पर पहले शक की सुई जो जाती है वो तो मुसलमान बच्चों के खिलाफ ही जाती है। तो कहीं ना कहीं हमको ऐसा लगता है कि मुस्लिम बच्चों के खिलाफ सरकार इस तरह के कदम उठाती है। मगर हमें एक चीज कहता चलो, जैसा अभी उसके अंकल ने बताया आपके चैनल के ऊपर, उसकी आंख से आंसू आ गए कि बेकसूर बच्चा था जो अपने माँ बाप का सहारा बनने जा रहा था। यहां तक के वहां के हिंदू भाइयों ने भी कल आपके चैनल पे कहा कि नहीं ये गलत है, ये बेकसूर है, इसको मत लेके जाइए। आपण दोघांनी शाहिद खान बेकसूर असल्याचा, त्याचबरोबर पोलिसांचा अप्रोच आहे तो बरोबर नाही, आणि आपण बेकसूर आणि बेबस असल्याचा जो आता मांडणी केलेली आहे तोच प्रश्न घेऊन आपण राहुल पाटील यांच्याकडे जाऊया। राहुल पाटील हे शिवसेनेचे आमदार आहेत ज्यांनी विधानसभेत 100हून अधिक तरुण मुसलमान तरुण हे आयसिसला जाण्यासाठी बेपत्ता झालेत अशी माहिती दिली आहे। राहुल पाटील, काय पुरावा आहे आपल्याकडे? आणि मुसलमान तरुणांना नाहक गोवलं जात आहे असा आता आरोप मुजम्मल खान आणि वारिस पठाण यांनी केलाय। आपले आमदार सहकारी आहेत, काय सांगाल? मी विधानसभेमध्ये हाऊसमध्ये हा प्रश्न विचारला होता त्यावेळेस बोललो होतो की कमीत कमी 100 किंवा त्यापेक्षाही जास्त युवक हे मराठवाड्यातून मिसिंग आहेत आणि ते आयएसला कॉन्टॅक्टमध्ये असू शकतात। कारण ज्यावेळेस मी हा प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस परभणीमध्ये एक नासेर नावाचा मुलगा 21 वर्षाचा मुलगा हा अटक झाला होता आणि त्याच्याकडे बॉम्ब बनवण्याचं साहित्य जप्त करण्यात आलं होतं। आणि त्याच्या आधी वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बातम्या आल्या होत्या की परभणीमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये 100 पेक्षा जास्त युवक आज मिसिंग आहेत। ही अशी माहिती माझ्याकडे होती आणि त्याची पुष्टी सुद्धा एटीएसचे अतुल कुलकर्णी यांनी सुद्धा दिलेली आहे की 100 पेक्षा जास्त तरुण हे मिसिंग आहेत। आता न्यायपालिकेचं काम आहे की तो दोषी आहे का निर्दोष आहे ठरवायचं, कोणत्या संघटनेचं काम नाही। आम्ही म्हणत नाहीत की जे दोषी निर्दोष असतील त्याला सजा मिळाली पाहिजे, पण न्याय व्यवस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये मेंटेन झाली पाहिजे। आज ISISचं तुम्ही पाहता पूर्ण जगामध्ये कशा प्रकारचं दहशतवादी मोठमोठ्या प्रकारच्या कारवाया चालू आहेत। म्हणून महाराष्ट्रामध्ये आता मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये त्यांचे पाळेमुळे तर आहेत, परभणीसारख्या किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांचा शिरकाव झालेला आहे। त्याच्यामध्ये त्यांना प्रतिबंध करण्यासाठी मी शासनाकडे सुद्धा मागणी केलेली आहे की एटीएसचं कार्यालय परभणीमध्ये सुरू करण्यात यावं। राहुल पाटील, तुमच्या या वक्तव्यावर वारिस पठाणांना उत्तर द्यायचे। वारिस पठाण, काय सांगाल? त्यांनी स्पष्टपणे नकार दिलेला आणि त्यांनी सांगितले की अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी पोलिसांकडून होत नाहीत आणि 100हून अधिक मुस्लिम युवक हे आयसिसच्या जाळ्यात अडकलेत आणि बेपत्ता आहेत। सरासर गलत बात है राहुल पाटिल जी की। राहुल पाटिल जी के पास कोई इसका एविडेंस नहीं है कि 100 आदमी गायब हो गए।
निरंजन प्रसाद जो क्या वहाँ के evidence DIG नहीं है है? उस आप- रेंज के आप औरंगाबाद पेपर के, नहीं उनका पढ़ते क्या? स्टेटमेंट है पेपर नहीं कि इस पढ़ते तरह क्या? का कोई भी आप हमारे पेपर पास पढ़ो। मिसिंग कंप्लेंट्स नहीं है कि 100 आदमी गायब हो गए। पेपर पढ़ो आप सुनिए तो सही। ATS अरे के आप अतुल कुलकर्णी के सुनिए साथ तो आप सही। चर्चा राहुल करो। पाटिल साहब, आपने बेबुनियाद आप करो एलिगेशन ना, लगाया। चर्चा अगर करो मराठवाड़ा ना। से 100 आदमी मैं मेरे गायब मन- होते मनगढ़ तो उनकी मिसिंग मैं कंप्लेंट मनगढ़ की होती। स्टोरी नहीं बता मिसिंग रहा हूँ। कंप्लेंट है कोई मनगढ़ आपके की पास? स्टोरी नहीं ये तो बता आपको रहा हूँ पता मैं। है कि कहाँ गए मैं वो 100 पेपर की आदमी। बात तो बता आपको रहा जाके हूँ। पुलिस मैं में 88 की स्टेटमेंट बात देना करता चाहिए रहा हूँ। कि कहाँ है। आप हाँ। इन्वेस्टिगेशन कराइए ना पुलिस के पास से। बेबुनियाद मैं नहीं इल्जाम बोला आप हूँ। लगा रहे हैं इसी लोगों से के ऊपर। कांटेक्ट में राहुल हो पाटिल जी, सकते हैं, इनको रोकना चाहिए, रोकना नहीं, चाहिए। दोघांना- आप है, आपने व्यवस्था असेंबली अपने के अंदर का महाराष्ट्र में अभी आप maintain करनी पलट रहे हैं चाहिए। राहुल सुनो पाटिल मेरी जी। बात। आप दोघांना पलट रहे शांत हैं। करायची मेरी विनंती तो करतो। रिक्वेस्ट है मी ATS दोघांना के पास। शांत- मैं राहुल पलटने वाले पाटिल में जी से को नहीं बुलाया हूँ। जाए, उनका मैं स्टेटमेंट पलटने लिया वाले जाए। में से यदि नहीं जो हूँ। जानकारी है राहुल मैं पाटिल पलटने जी, वाले हा मैं नहीं प्रश्न हूँ। तुमच्या दोघांच्या आपकी- भांडणांनी आपकी इंक्वायरी होनी चाहिए। हाँ, राहुलजी आणि वारिसजी, तुम्ही दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. तुमच्या या भांडणातून या प्रश्नावर आपल्याला सर्व बाजूनी विचार करता येणार नाही. आपल्या सोबत मधु चव्हाण आहेत. मधु चव्हाण, पोलीस हे आकसानी कारवाई करतायत आणि प्रत्येक मुस्लिम हा आतंकवादी नाही, याच्यावर प्रत्येक पकडला जाणारा दहशतवादी हा मुस्लिम आहे, या प्रकारचं तत्वज्ञान आता देऊनही बराच काळ झाला. परंतु पोलीस आकसाना मुस्लिम बेकसूर तरुणावर कारवाई करतायत का, हा खरा सवाल आहे. मला असं वाटतं वारिस पठाणांचा हा कांगावा आहे. जर त्याचं मुजम्मल खान त्याचे जे काका आहेत त्यांचं एक कुटुंबातला घटक म्हणून त्यांना दुःख होणं बरोबर आहे, परंतु त्यांना कालांतराने कळेल की त्यांचा तो त्या ठिकाणी पुतण्या हा दोषी आहे. अशाच तऱ्हेचं 1993 साली मुंबई शहरामध्ये बॉम्बस्फोट झाले. त्याच्यानंतर त्या ठिकाणी 2006 मध्ये मुंबई शहरामध्ये त्या ठिकाणी ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाले. 187 लोक त्या ठिकाणी ठार झाले. त्याही वेळेला त्या ठिकाणी आरोपीने असंच म्हटलं की आम्ही निर्दोष आहोत. आणि आता वारिस पठाण यांनी सांगितले मालेगावबद्दल जे पोलीस ऑफिसर जैन होते ज्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे त्यांनी असं स्पष्टपणे ते सांगितलं, टीव्हीवरही मुलाखती झालेल्या आहेत की एकाच वेळेला त्या ठिकाणी 2 माणसांना गुन्ह्यासाठी पकडलं गेलेलं आहे. जर तो मालेगावमध्ये जे निर्दोष म्हणून जाहीर केलेले आहेत ते जर निर्दोष होते तर 8 वर्ष त्यांना का ठेवलं त्या ठिकाणी साध्वी बरोबर. मला तुम्हाला एक वेगळा मुद्दा प्रश्न असा आहे की या ठिकाणी 100 लोकांना पकडलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही उच्च पोलीस अधिकारी अशा तऱ्हेचं बेजबाबदार वर्तन, बेजबाबदार त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट अजिबात करणार नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आयसिसचं संकट जे महाराष्ट्रावर आलेलं आहे त्या आयसिस ATSच्या कारवाईत जी 100हून अधिक मुलं पकडण्यात आली किंवा त्यांना त्यातून रोखण्यात आलं, ही संपूर्ण माहिती ही अत्यंत बरोबर आहे, सत्य आहे. सवाल असा येतो की सबका साथ सबका विकास असं सांगत तुम्ही सत्तेवर आलात, पण तुमच्या सबकामध्ये एक विशिष्ट वर्ग यातनं वगळण्यात आलाय. अजिबात नाही. याच्यामध्ये सबका वर्ग अजिबात त्या ठिकाणी वगळण्यात आलेला नाहीये. कारण भारतीय जनता पार्टी सत्तेवर आल्यानंतर आता किंवा विविध राज्यामध्ये सत्तेवर आल्यानंतर केवळ मुस्लिमांचा अर्थसंकल्प वेगळा आहे, हिंदूंचा अर्थसंकल्प वेगळा आहे, दलितांचा आणखीन मागासवर्गीयांचा आणि आदिवासी क्षेत्रातला वेगळा असतो. पण धर्माच्या आधारावर कोणालाही त्या ठिकाणी डावललं जात नाही किंवा त्यांच्यामध्ये विकासाच्या योजना मुस्लिम वस्तीमध्ये कमी करायच्या आणि हिंदू वस्तीमध्ये जास्त अशा तऱ्हेचा भाग नाही. भारतीय जनता पार्टीचं असं मत आहे की सर्व मुस्लिम हे आतंकवादी आहेत असं आमचं बरोबर अजिबात मत नाही आहे. परंतु आता ते सांगतात की पोलिसांमध्ये कुठल्याही प्रकारची तक्रार केलेली आहे का? तक्रार कधीच केली जात नाही. कल्याणमधून ज्याला पकडलं त्यांनी क्लास चालवण्यासाठी ती जागा घेतली होती आणि तिथे लोकांना पकडून त्यांचं धर्मांतर करायचं आणि नंतर त्यांना त्या ठिकाणी अतिशय आतंकवादी असं म्हणायचं. मुळामध्ये इस्लाम हा राष्ट्रवाद मानत नाही. आपण 2 गोष्टींची गल्लत नको करूया. धर्मांतर करणाऱ्यांवर कारवाई हा एक भाग झाला आणि आयसिसचा प्रचार करून दहशतवादासाठी प्रवृत्त केलं हा दुसरा भाग झाला. नेमका कशा करता आपण पोलीस कारवाई करतायत? कनेक्टेड आहेत. धर्मांतर केलं पोलीस कारवाई करत नाही. त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन मधून माहिती आलेली बाहेर आहे. माहिती ऐकून घ्या एक मिनिट. माहिती बाहेर आलेली आहे की धर्मांतर करायचं आणि मग त्यांना जन्नत कशी प्रकारे मिळेल अशा तऱ्हेचं रक्तपात केल्यानंतर हे त्या ठिकाणी सांगितलं जातं. पठाण साहेब, आपण त्या ठिकाणी मोठं बोलताय. पहिलं तुमचं मी अभिनंदन करतो की ICSचा आपण धिक्कार केलेला आहे, पण अशा तऱ्हेचं पोलिसांबद्दल तशा प्रकारचं तुम्ही संशयाचं वातावरण निर्माण करताय हे चूक आहे. कायदा ठरवेल ना. अहो, कसाब सारख्या नालायक देशद्रोहाला सुद्धा या देशामध्ये हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती हे सगळं मिळालं. उघड डोळ्याने लोकांनी पाहिले, हजारो लोकांनी, की त्याने निरपराध लोकांना ठार मारलंय, त्याला सुद्धा न्याय मिळालाय. असं तुम्ही बीज विषाची पेरताय की मुसलमान तरुणांना त्या ठिकाणी मुद्दाम त्या ठिकाणी अडकवलं जातंय. ही विषारी बीज तुम्ही पेरू नका.
अजिबात हे पाप करू नका तुम्ही. तुमच्या दोघांच्या वादाकडे राहुल पाटील मी तुमच्याकडे येतो. शमशुद्दीन तांबोळी आपल्या बरोबर आहेत. शमशुद्दीन तांबोळी, शिकलेले सुशिक्षित घरातली मुलं, कॉलेजामधली मुलं, IT कंपन्यात काम करणारी मुस्लिम मुलं ही अशी धर्मांध शक्तीच्या तावडीत का बरं पडतायत? मुस्लिम समाजातले जे सुधारक आहेत त्यांचे विचार कुठंतरी कमी पडतायत असं वाटतं? वस्तुस्थिती अशी आहे, मी आज जरी पुण्यात असलो तरी मूळचा मी परभणीचा आहे आणि परभणीहून पुण्याला मी 36-37 वर्षापूर्वी पुण्याला आलेलो आहे. तेव्हा जरी हा गंभीर विषय असला तरी मी लहान असताना एक वाक्य सातत्याने माझ्या कानावरती यायचं की जगात जर्मनी आणि भारतात परभणी. आणि हे जरी यातला विनोदाचा भाग बाजूला जरी ठेवला तर तुमचा जो प्रश्न आहे, आज जगामध्ये ISIS, तालिबान, अल कायदा या प्रकारच्या ज्या दहशतवादी संघटना आहेत याच्या पाठीशी वहाबी विचारसरणी आहे. आणि ही वहाबी विचारसरणी आपल्या भारतामध्ये सुद्धा जाकीर नाईक यांच्या रूपाने व्यक्त झालेली आहे. याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव हा तरुणांच्यावरती पडलेला आहे. आणि विशेष उदाहरण जर आपल्याला घ्यायचं झालं तर पुण्यामध्येच 11वीच्या वर्गात शिकणारी 90% मिळवणारी एक मुलगी ISISच्या संपर्कात असल्याचं ATSच्या लक्षात आलं आणि त्यांनी तिचं समुपदेशन केलेलं आहे. भारतामध्ये एक तत्व आहे की या ठिकाणी 100 अपराधी सुटले तरी चालेल, पण एकही अपराध्याला शिक्षा होता कामा नये. आणि याचं पालन करत असताना इथल्या यंत्रणेचं दमछाकही होतंय हे मला माहिती आहे. दुसरी ही महत्त्वाची गोष्ट मला कबूल करावी लागेल ती अशी की भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये देश में कम और जेल में ज़्यादा अशी स्थिती केल्या गेलेली आहे. अशा परिस्थितीत मुस्लिम तरुणांना अडकवलेलंही आहे आणि असे अडकवलेले मुस्लिम तरुण निर्दोष म्हणूनही सुटल्या गेलेले आहेत. आता यामध्ये कायद्यातील लूप होल्स किती आहेत आणि खरोखरच निरपराधपणा किती आहे हे आपल्याला शोधावं लागेल. आता ज्यांना पकडण्यात आलेलं आहे त्यांच्या चुलत्यांच्या भावना मी समजू शकतो, पण हे समजत असताना दुसरा एक मुद्दा डोळ्यासमोर येतो तो असा की हे जर निरपराध असेल तर मुस्लिम सत्यशोधक मंडळ अशा निरपराध असणाऱ्या आणि दहशतवादाच्या नावाखाली पकडल्या जाणाऱ्या तरुणांच्या पाठीशी सर्व शक्तीनिशी उभी राहील. मात्र इथे जो मुद्दा आणखीन वेगळ्या पद्धतीने येतो की MIM सारखे पक्ष असतील किंवा अबू आझमीन सारखे जेव्हा पक्ष असतील तेव्हा आपली भूमिका घेत असताना भारतीय संविधान, भारतीय संसद, भारतीय प्रशासन यंत्रणा यांच्याविषयी सातत्याने आपण संशयाने जर पाहायला लागलो तर इथला मुस्लिम समाजावरती त्याचे काय परिणाम होतील. म्हणून इथली धर्मसत्ता, धर्मांधता, दहशतवाद हा कुठल्याही समाजातला असो, हमीद दलवाई याला मल्टी हेडेड हायड्रा असं म्हणत असत की हा जो मल्टी हेडेड हायड्रा आहे, बहुमुखी साप आहे, तो सर्वच प्रकारच्या जमातवाद्यांनी आपापल्या पद्धतीने जोपासलेला आहे. आणि या सर्वच प्रकारच्या जमातवाद्यामध्ये शिकलेलीच मुलं अधिक प्रमाणात गेलेली आपल्याला दिसतात. म्हणून आपल्या मला कल्पना आहे की मुजम्मिल खान असतील किंवा वारिस पठाण असतील, राहुल पाटील असतील किंवा आमचे मधु चव्हाण असतील, या चौघांनाही हा जो मध्यम मार्गाचा स्वर आहे तो कदाचित काहीसा अप्रिय, परंतु तोच खरा स्वर असू शकतो का? अशा प्रकारे शिकलेल्या सुशिक्षित मुस्लिम तरुणांना ISISच्या विळख्यातून जाण्यात रोखण्यापासून काय करावं लागेल? का ब्रेक नंतर चर्चा करूया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा जी24 तास. आपण पाहताय ISISचा विळखा. ISISचा विळखा या विषयावर आपण चर्चा करतो. आपल्यासोबत मधु चव्हाण, राहुल पाटील, वारिस पठाण, शमशुद्दीन तांबोळी आणि मुजम्मिल खान आहेत. या दुसऱ्या भागामध्ये ज्या मुद्द्याची आपण चर्चा करतोय तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो दुसरा मुद्दा आहे ISISच्या विळख्यातून मुस्लिम तरुणांना कसं वाचवता येईल. ISISच्या विळख्यातून मुस्लिम तरुणांना कसं वाचवता येईल. वारिस पठाण यांच्याकडे जाऊया. वारिस पठाण, आतापर्यंत साधारणतः
मदरशामध्ये शिकलेल्या मुलांकडून अशा प्रकारची कृत्य घडली जात होती किंवा त्यांना आयसिसचा विळखा पडेल किंवा ते दहशतवादाकडे जात आहेत, ते स्लीपर सेल म्हणून काम करतायत, अशा प्रकारचा एक समज होता. परंतु इकडे चांगल्या कॉलेजामध्ये चांगल्या घरामध्ये राहणारी मुस्लिम मुलं आज आयसिसच्या विळख्यात येत आहेत. कुठेतरी जे सुधारणा करणारे सुधारणावादी मुस्लिम आहेत त्यांचा किंवा राजकीय पक्ष जे राष्ट्रीयता मानतात अशा पक्षांचा या तरुणांवरचा प्रभाव कमी झाला म्हणायचं का? देखिए, दो लोगों के लिए आप सारे के सारे मुस्लिम समाज को तो जिम्मेदार नहीं ठहरा सकते हैं ना साहब. और अभी मुझे आपके माध्यम से राहुल पाटिल जी को एक सवाल करना है कि राहुल पाटिल जी, आपने बताया कि 100 लड़के मराठवाड़ा से गायब है. ये आंकड़े आपको कहां से मिले, किसने दिए, कब दिए? और ये आंकड़े तो पुलिस वाले के पास भी नहीं है, एटीएस के पास भी नहीं है, डीआईजी के पास भी नहीं है. तो आपके पास कहां से आए? इसकी चौकसी होनी चाहिए, क्योंकि आपने बहुत बड़ा घोर सबके ऊपर इल्जाम लगा दिया है. दूसरी बात मैं बताता चलूं साहब, पुलिस एटीएस वालों ने कहा है कि काफी जो छोकरे कहीं यहाँ वहां हुए थे वो आए हैं, उनका हम ये भी कर रहे हैं, उनको तहजीब तमीज भी सिखा रहे हैं कि भाई ऐसा नहीं करना चाहिए. कुछ लोग भटक जाते हैं साहब, इसका मतलब ये नहीं कि वो आईएसआईएस में चले गए. बरोबर है. आप लोग जो सब पूरे मुसलमान कम्युनिटी को बदनाम करने की बात करते हैं ना, ये गलत है. और तामिल की बात तो जरूर करेंगे, बदनाम करने की बात करते हैं, वारिस पठाण तहजीब और तामिल की बात जरूर करेंगे. परंतु तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला आहे राहुल जी 100 मुलं बेपत्ता आहेत असं आपण आज विधानसभेच्या पटलावर सांगितलं, त्या 100 मुस्लिम तरुणांची नावं केव्हा जाहीर करणार? मी जे हाऊसमध्ये बोललो, परत एकदा मी आपल्याला रिपीटेड सांगतोय की ज्या दिवशी चाऊसला अटक झाली त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी हाऊसमध्ये हे विधान केलं की कमीत कमी 100 मुलं हे मराठवाड्यातून गायब आहेत. त्याच्या आदल्या दिवशीच वर्तमानपत्रामध्ये सुद्धा ही गोष्ट छापून आली होती की जवळपास 100 किंवा अधिक मुलं सुद्धा हे गायब असू शकतात आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी कारवाई केली. थांबा, मला बोलू द्या, मला बोलू द्या, पहिलं मला बोलू द्या. नाही, एटीएसच्या चीफनं सुद्धा या दाव्याला माझ्या पुष्टी दिलेली आहे. मी नाही खोटं बोलत. तुम्ही पेपर वाचत नाहीत काय की मला वाटतंय तुम्ही बघितलं नाही काय की चॅनलवर पेपर वाचले का तुम्ही? सगळ्या मेन पेपरला आलं होतं वर्तमानपत्रामध्ये. सगळं वाचलंय आम्ही, पेपरही वाचलंय आम्ही. कुठेही नाही लिहिलं आहे की 100 तरुण तिथे गायब आहे. तुम्ही म्हणता मी तुम्हाला उद्या देतो, मी तुम्हाला उद्या वर्तमानपत्र आणून देतो. मला वारिस पठाण, मी दोघांना शांत राहायची विनंती करतो. मधु चव्हाण असतील किंवा राहुल पाटील असतील. वारिस पठाण, मुस्लिम तरुणांना जेवढं धर्माबद्दलचं कडवट शिक्षण मिळतं तेवढं या देशातला कायदा, या देशाची घटना, या देशावरचं प्रेम किंवा या देशातलं विज्ञान याचं शिक्षण दिलं जात नाही असा समज आहे. तो खोटा आहे असं आपण म्हणाल, कारण इतक्या प्रचंड संख्येनं आज मुलं बेपत्ता आहेत असं स्वतः एटीएसचे चीफ सांगतायत. जर आपल्याला असं वाटतंय की एटीएसचे चीफ खोटं बोलतायत, त्यांच्यावर तुम्ही दावा दाखल करू शकता. परंतु आज आरिफ माजिद अशी मी अनेक नावं घेऊ शकतो. आज कल्याण असेल, नवी मुंबई असेल, परभणी असेल, ही आयसिसची रिक्रुटिंग सेंटर झालेली आहेत. ह्या देशातला कायदा, याची घटना, इथलं विज्ञान यांचं शिक्षण देता येत नाही आपल्याला असं वाटतंय? देखिए, मुझे एटीएस चीफ ने जो कहा है उसके बारे में नहीं कहना. इन्वेस्टिगेशन करना उनका हक है, उनका राइट है. अगर कोर्ट इस नतीजे पर पहुंचती है कि ये वो लोग वाकई में गुनहगार है तो उनको सजा दे. मगर जो बेगुनहगारों को इन लोग उठा के लेके जाते हैं इन्वेस्टिगेशन के नाम पर और सालों साल रखते हैं, हमारी तकरार उस पे है. और ये जो आपने कहा तो हमको गर्व है कि हम एक हिंदुस्तानी मुसलमान है. हर इंसान को ये गर्व है, हर मुसलमान व्यक्ति मैं समझता हूं जो हिंदुस्तान में रहता है उसको ये गर्व है कि हम हिंदुस्तानी मुसलमान है. हमको ये सिखाने की जरूरत नहीं, हमको नेशनलिज्म का सर्टिफिकेट या सेक्युलरिज्म का सर्टिफिकेट किसी से लेने की जरूरत नहीं है साहब. ये हमारा देश है. इस देश एक बात का जवाब दीजिए, आपका है उससे 10 गुना ज्यादा हक वारिस पठान का है, क्योंकि हमारे लोगों का खून बहा है. पठान साहब एक बात का जवाब दीजिए. हमको इसी मिट्टी में एक बात का जवाब मरेंगे इंशाअल्लाह. आओ पठान साहब एक बात का जवाब शांति से दीजिए. आप इस्लाम में राष्ट्रवाद मानते हैं या कौम को ज्यादा मानते हैं? इस देश में हिंदू पहला भारत को ज्यादा मानेगा, बाद में धर्म को मानेगा. आप इस्लाम में राष्ट्रवाद मानते हैं पहला या कौम को ज्यादा महत्व देते हैं? देखिए, ये आप लोगों का काम है धर्म और जाति के नाम पे इसका जवाब दीजिए ना.
हमारा कौन काम को नहीं है, दादा हम तो मानते सबको हैं? लेके चलते हैं साथ अभी में। आपको डॉक्टर हम तो उदय जी ने डेवलपमेंट और पूछा, विकास की बात एक सुनिए करते हैं। बात, अरे शांति हमको से जितना सुनिए। फकर हमारा प्रधान साहब, मुसलमान होने शांति से पर है, सुनिए। उतना ही आप फकर शांति से हमको सुनिए। देश के डॉक्टर पैदा उदय होने जी ने पर है। पूछा कि आप अपने मुस्लिम युवकों सुना मैंने को आपका सवाल। राष्ट्रवाद क्यों जी। सिखाते नहीं हो, प्रमुख इस देश का ठाकरे कल्चर यांना क्यों सुद्धा सिखाते अशा नहीं हो, राष्ट्रवादी इस देश का मुसलमानाबद्दल कॉन्स्टिट्यूशन अभिमान क्यों होता. सिखाते नहीं हो, इस देश का भाई कानून क्यों साहब, सिखाते नहीं हो, लोकशाही क्यों सिखाते नहीं हो, ये पूछा। आप उस जवाब को बगल देते, जवाब देते नहीं है। मला मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. आपण जाऊया अरे आपकी बात का मैं पूरा जवाब दे रहा हूं मधु चौहान साहब, आपकी बात का मैं पूरा जवाब दे रहा हूं। संविधान, तुम्हाला जर कानून, ये देशावर मानना प्रेम- हमारा परम धर्म है, क्योंकि हम इस देश में रहते हैं और हम तो संविधान के लिए ही है। आप लोग संविधान को नहीं मानते हो, मगर डेमोक्रेसी में, जमहूरियत में वारिस पठान को भी हक है अपनी बात रखने का। जिस तरह आपको बराबर है। सवाल करने का हक है, उसी तरह वारिस पठान को भी सवाल करने का हक लेकिन है। बिल्कुल और बराबर कायदा है। कानून का पालन करना हर मला- नागरिक का मला- फर्ज मला है। दोन प्रश्न उसमें सिखाने की जरूरत मला क्या है? दोन प्रश्न आपको घेऊन सीखना चाहिए। ये तो शमसुद्दीन यांच्याकडे जायचंय. माझा विश्वास आहे. शमसुद्दीन मला दोन प्रश्न तुम्हाला आहेत. कुठेतरी इस्लाम आणि मुस्लिम यात फरक झालाय? शमसुद्दीन तांबोळी. आहे आणि मैं म्हणून बोलना चाहता हूं, एम. एन. रॉय मुजम्मिल सारखे खान. लोक म्हणतात की इस्लामच्या बाबतीत सर्वात अनभिज्ञ असणारा समाज कुठला असेल तो मुस्लिम समाज आहे. हे एका बाजूला बोलत असताना किंवा इस्लाम हा शांततेचा धर्म आहे, किलिंग ऑफ एन इनोसंट इज अ मासाकार्स ऑफ ह्युमॅनिटी हा मानणारा धर्म आहे असं म्हणत असताना सुद्धा इस्लामचा सुवर्ण काळ ज्याला आपण म्हणतो तो पहिले 4 खलिफांचा काळ आहे आणि या पहिल्या 4 खलिफांच्या पैकी तिघांची मुसलमानांनीच हत्या केलेली आहे. एकाची नमाज पढत असताना, दुसऱ्याची कुराण पठण करत असताना आणि तिसऱ्यांचं युद्धामध्ये. तुमचा दुसरा जो प्रश्न होता, सुधारकांचा प्रभाव किती प्रमाणात इथे पडतोय, तर मला इथे हे सांगायचं आहे की सर सय्यद अहमद खान यांना काफर ठरवलेलं आहे. मौलाना आझादांना सुद्धा एकही अशी शिवी बाकी ठेवलेली नव्हती की जी त्यांना देण्यात आलेली नाही. आणि आजचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो, भारताचे राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे मानवतावादाचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहेत, त्यांचा पुतळा त्यांच्या पार्थिव जिथे दफन केलेला आहे तिथे उभारण्याचा प्रयत्न चाललेला असताना त्या ठिकाणी जमातुल उलेमा काउन्सिल या संघटनेने विरोध केलाय आणि APJ अब्दुल कलामांचा पुतळा बसवला जाणार नाही, ते इस्लामला मान्य नाही अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. अशा प्रकारच्या धर्मांध शक्तीच्या मागे जे आहे ते वहाबिझम आहे आणि वहाबिझम मानसिकतेला धर्मनिरपेक्षता, बरोबर है. मुजम्मिल खान, इस्लाम का जो अर्थ है वो इस्लाम का अर्थ जो इसिस लगाती है, इस्लाम का जो अर्थ इसिस लगाती है वही आज मुसलमानों के ऊपर, मुसलमान युवकों के ऊपर थोपा जा रहा है. उसी की आप शिकार बने हो. क्या लगता है आपको? ये मुझे लगता है ISIS वगैरह कुछ नहीं है, ये सब इजराइल की देन है. ये कभी इजराइल के ऊपर इन्होंने एक पत्थर भी नहीं मारा है. ये अमेरिका और इजराइल की देन है. मैं आपको ये बताना चाह रहा हूं कि मुसलमान जो है अमन, शांति, सुकून, इस्लाम जो है सिर्फ अमन शांति का पैगाम देता है. इस्लाम ये सब नहीं है कि मतलब पढ़ते हुए नमाजी को मार दिया जाए और मस्जिदों में बम ब्लास्ट किए जाए. ये मुसलमान नहीं कर सकता. सऊदी अरब में अभी हाल में जो ब्लास्ट हुए हैं, हमारे इस्लाम वाले ये काम नहीं कर सकते. ISIS को 100 बार बगदादी पे थूकता हूं. मुजम्मिल खान नहीं है, वो यहूदी की नस्ल से है. मुजम्मिल खान तरक्की पसंद और अमन पसंद हिंदुस्तान, तरक्की पसंद मुजम्मिल खान, तरक्की पसंद और अमन पसंद मुसलमान पकड़े गए, ट्रेन बॉम्ब ब्लास्ट में पकड़े गए, जो 1993 के बॉम्ब ब्लास्ट में पकड़े गए, वो किस देश के और किस धर्म के लोग थे, इतना सिर्फ बताइए मुझे. नहीं, मजहब, कोई आतंकवाद का कोई मजहब नहीं होता. जो ऐसी दहशतगर्दाना कार्रवाइयां करते हैं उनका इस्लाम से कोई ताल्लुक नहीं होता. मेरा यह कहना है कि अब आप किसी को भी किसी से भी जोड़ देंगे, ये गलत है. ISIS को शाहिद खान को बताया जा रहा है कि ये नेटवर्किंग उसका वो था. शाहिद खान सैमसंग गुरु एक छोटा सा मोबाइल इस्तेमाल करता है, उसको बोला जा रहा है कि इसका व्हाट्सएप देखो, इसका फेसबुक देखो, हर चीज देख लो. शाहिद खान के पास आपको कोई एविडेंस नहीं मिल रहा है. ये बोलने का मकसद मेरा ये है कि आप जो चाहे कर सकते हैं.
लेकिन जो अगर तांबोळी? हमको हमारे देश से प्यार है, हमारे सबसे शमसुद्दीन? पहले बाप जो थे हजरत शमसुद्दीन? आदम अलैहिस्सलाम, काही वो मूठभर तरुण मुस्लिम शिकलेले हे अशा प्रकारे इसिसच्या जाळ्यात अडकतायत आणि त्याच्यामुळे इतर अनेक मुसलमानांना आज नोकऱ्या मिळवण्यात अडचणी येत आहेत. ही वस्तुस्थिती आहे की नाही? आणि त्याच्या विरुद्ध मुस्लिम संघटना नेमकं काय करतात असं वाटतं आपल्याला? शमसुद्दीन. हां, मला हा एक प्रश्न फार महत्त्वाचा असा वाटतो की मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे आम्ही हमीद दलवाई स्टडी सर्कल चालवतो. यावर्षी UPSCच्या परीक्षेत जालन्याचा मराठवाड्याचा जो विद्यार्थी उत्तीर्ण झालेला आहे, IAS कॅडर मिळालेली आहे, तो मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा प्रोडक्ट आहे. आणि अशा प्रकारच्या अन्सार शेखला सुद्धा पुण्यामध्ये राहत असताना अन्सारच्या ऐवजी शुभम नाव घेऊन राहावं लागलेलं होतं. इतक्या प्रमाणात मुस्लिम समाजाबद्दलची साशंकता वाढलेली आहे, नोकऱ्यांच्या बद्दलही वाढलेली आहे. आणि अशा प्रकारचा हिंदुत्ववाद जो वाढलेला आहे, मला वाटतं त्याची जी अनेक कारणं आहेत, त्यातलं एक कारण असंही आहे की आम्ही सुधारणेला केलेला प्रतिकार, आणि तो प्रतिकार इतक्या प्रमाणात आहे की आज मुस्लिम महिला 50,000 मुस्लिम महिला, 92% मुस्लिम महिला तोंडी तलाक सारख्या प्रश्नाला नकार देतात. आणि सर्वोच्च न्यायालय जेव्हा म्हणतो की या संदर्भामध्ये काहीतरी उपाययोजना करा, तेव्हा OVC सारखे लोक किंवा MIM सारखे प्रवक्ते किंवा या ठिकाणी अन्य मुस्लिम पर्सनल बोर्ड सारखे लोक आहेत, ते म्हणतात की सुप्रीम कोर्टाला या संदर्भामध्ये बोलण्याचा अधिकार नाही. शहाबानो प्रकरणातही हे झालं, त्यानंतरही झालं. म्हणजेच इथला हिंदुत्ववाद इनबिल्ट आहेच. साध्वी सारखे किंवा आज राज ठाकरे साहेबांनी जे काही विधान केलेलं आहे की इथे शर्यतचा कायदा आणला पाहिजे वगैरे, या सगळ्या घटनांच्या मधून इथला हिंदुत्ववाद असेल किंवा मुस्लिम जमातवाद असेल, हे सर्वच समाजामध्ये एक विषाची बीजं पेरल्या जात आहेत. आणि यामध्ये जो भरकटला जाणारा, जो जास्त अधिक प्रमाणात तीव्रतेने भडकणारा, अत्यंत महत्त्वाचा शमसुद्दीन, तुम्ही या संपूर्ण चर्चेचा एक प्रकारे सार असणारा मुद्दा आपण मांडला. एक छोटासा मुद्दा घेऊन मी जातो वारिस पठाण यांच्याकडे. वारिस पठाण, गैर मुस्लिम असण्याचा अधिकार लोकांना आहे हे तुम्ही मान्य करता? अरे हर जाति के लोगों को जीने का अधिकार है साहब. खाली एजुकेटेड लोग, खाली मुसलमान में कर्नल पूरे एजुकेटेड नहीं थे क्या? फिर भी वो बॉम्ब ब्लास्ट के अंदर इन्वॉल्व हो गए साहब. बिल्कुल. तो आप सिर्फ चुनिंदा लोगों के लिए, 1-2 जन के लिए पूरे के पूरी कम्युनिटी को क्यों इन्वॉल्व करते हो साहब? हमारा बोलने का मतलब ये है कि आप पूरी मुसलमान जाति को शक की नजर से क्यों देखते हो? कब तक देखेंगे? आज 70 साल हो गए आजादी को साहब, फिर भी हमको शक की नजर से देखा जाता है. 70 वर्ष देश की आजादी के लिए सबसे ज्यादा हमारा भाई साहब. आज भी हमारी नेशनलिटी को चैलेंज किया जाता है. आज भी हमारी नेशनलिटी को चैलेंज किया जाता है साहब. वारिस पठाण, तुम्ही चुकीचं सांगता. ऐका वारिस पठाण, मग तुम्हाला जर असं वाटतं तर शहाबानो केसमध्ये या देशातल्या मुसलमानांनी राजीव गांधींवर दबाव आणून हल्ला कल्लोळ का केला? आम्ही कुठलाही सर्व मुस्लिम समाज देशद्रोही आहे असं अजिबात मानत नाही. तुम्हीच आता बोंबाबोंब सुरू केले की अतुल चंद्र कुलकर्णी सारखी एक जबाबदार व्यक्ती त्या ठिकाणी 150 लोक पकडलेत. तुम्ही कंगावा करताय की खोटा है, आप लोगों की बात ही है. अरे आप लोग सबको एक ही नजर से देखते हो, शक की नजर से देखते हो. अगर हमको सर्टिफिकेट लेना, आपसे लेना पड़ेगा. हमको क्या सर्टिफिकेट? बिल्कुल नहीं देख रहे. सर्टिफिकेट कांग्रेस से लेना पड़ेगा. मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. कार्यक्रमाची वेळ संपलेली. आपल्या लक्षात आलं असेल की एकीकडे अफजल गुरु, अफजल खान, गंगा आणि राम याच्या पुढे आमचं हिंदुत्व जात नाही, तर दुसरीकडे आमचं जे मुस्लिमत्व आहे ते इस्लाम पासून कुठेतरी फारकत घेताना दिसतं. आणि मग मुस्लिम तरुणांवर इसिसनी जो इस्लामचा अर्थ लावला त्याचा पगडा बसतोय. प्रेक्षको, आयसिसचा विळखा या विषयावरची रंगलेली ही चर्चा आपण पाहिलीत. आपला पुतणा शहीद खान निर्दोष आहे. आयसिस सारख्या संघटनेशी त्याचा सुतराम संबंध नाही. तो सच्चा भारतीय मुसलमान आहे आणि आपण या देशाशी कधी गद्दारी करू शकत नाही असं त्याचे काका मुजम्मिल खान हे सांगताना त्यांचे डोळे पाणावले होते. सरकार मुस्लिम तरुणांना जाणीवपूर्वक अडकवत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तर MIMचे आमदार वारिस पठाण यांनी मालेगाव बॉम्बस्फोटाचं उदाहरण दिलं आणि वारिस पठाण कांगावा करतायत, पोलिसांबद्दल जाणीवपूर्वक संशय निर्माण करतायत, ते विषाची बीजं रोवतायत, अशी टीका मधु चव्हाण भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते यांनी केली.
परभणीतले 100 मुस्लिम तरुण अजूनही गायब आहेत. आयसिसचा शिरकाव झालाय, त्यामुळे परभणीत एटीएसचं कार्यालय हवं अशी मागणी शिवसेनेचे आमदार राहुल पाटील यांनी केली. वहाबी पद्धतीनं काम करणाऱ्या आयसिस, तालिबान, अल कायदा यांची पाळमुळं आता महाराष्ट्रात रुजलेली आहेत. जाकीर नाईक सारखे लोक मुस्लिम तरुणांची माथी फडकवतायत आणि सुशिक्षित तरुणच त्याला बळी पडतायत. याकडे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे प्राध्यापक शमशुद्दीन तांबोळी यांनी लक्ष वेधलं. प्रेक्षको, कोणतंही मूलतत्वज्ञान, मग ते कोणत्याही धर्माचं असो, त्याचा वाढता प्रभाव हा चिंताजनकच आहे. मूलतत्ववादाला मूलतत्ववाद हे उत्तर असूच शकत नाही. प्रत्येक धर्मातल्या धोरणांचा त्यांच्या धर्मावर प्रभाव असला पाहिजे, पण एखाद्या धर्मावर जातलंद आणि धर्मांध शक्तीचा प्रभाव ही देखील आता महाराष्ट्रासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे. इस्लाम आणि मुस्लिम यात फरक आहे की नाही? आयसिस सारख्या धर्मांध संघटना इस्लामचा चुकीचा अर्थ मुसलमानांना शिकवतायत का? चांगले मुस्लिम आणि वाईट मुस्लिम अशी विभागणी होते का? मुसलमानांना गैर मुस्लिमांचं अस्तित्व मान्य आहे की नाही? आपली तरुण मुलं भरकटत चालली असली तर त्याची माहिती योग्य वेळी तपास यंत्रणांना देण्याची जबाबदारी त्यांच्या कुटुंबियावर आहे की नाही? मुस्लिम तरुणांना केवळ धर्मांधता शिकवली जाते, विज्ञान, घटनाप्रेम, देशप्रेम त्यांना शिकवलं जाणार आहे का? या प्रश्नांच्या मुळापर्यंत जाण्याकरता जे मुस्लिम याच्यावर काम करतायत त्यांचे हात बळकट करण्याची गरज आहे. तर आणि तरच या प्रश्नाचा तड लागेल, अन्यथा आयसिसचा विळखा असाच वाढत जाऊन महाराष्ट्रात अशांतता माजेल. हे अगदी उघड आहे. आजच्या चर्चेचा तोच निष्कर्ष आहे. चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.